हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. इथे सकाळ सकाळ चहा ठेवत होती, अंघोळ वगैरे झालेली. सध्या पाणी आमच्याकडे ना फक्त सकाळी येतं, परत दुपारी येतं आणि रात्री येतं, असं 3 टाईम येतं. दुपारी म्हणजे मला वाटतं हाऊसवाईफ लोकांसाठी अर्धा तास सोडतात, 2 ते 2.5 भांडी वगैरे धुण्यासाठी, असं असू शकतं रिझन. सो त्या पिरियडमध्ये पाणी येतं. सो पटपट सगळं आवरून वगैरे घेतलं सकाळी, पाण्याची जी कामं असतात ती. आणि इथे मी मला चहा ठेवली, कारण का गिझर आहे ना, त्याच्यामुळे मग ते सारखं पाणी गॅसवर तापवात ते झंझट नको, त्याच्यामुळे मी सकाळ सकाळ गिझरमध्ये आंघोळ करून घेतली. सो चहा ठेवली. नंतर मग मी भांडी वगैरे लावत होती. आणि जेव्हा मी किचनमध्ये असते ना, तेव्हा पिल्लू असते. म्हणजे घरी 24 तास मीच असते, त्याच्यामुळे ती कितीही काय झालं तरी माझ्या पाठी येतेच येते. जरी दीपक असला ना तरी तिला मी लागते. आणि सगळ्यांचं असंच होत असेल. सो चहा ठेवली आणि ते भांडी वगैरे लावून घेते. आणि सध्या थंडी पण नाही एवढी अशी पडत नाही आहे की असं एकदम कुडकुडायला होईल किंवा स्वेटर घालू, असं पण नाही. सो नॉर्मल ऊन तर ऊन बघताय तुम्ही, ऑलमोस्ट 9:30 वाजलेले आणि इतकं ऊन येतं ना घरी पण. आणि सकाळचं ऊन असतं ते आमच्या घरीच येतं. पिल्लूचा ब्रेकफास्ट झालेला. पिल्लूनी आज सकाळ सकाळ पॅनकेक खाल्लेला, तिला पॅनकेक करून दिलेला चॉकलेटवाला. आणि नंतर मग म्हटलं थोडासाच खाल्ला, एवढा जास्त काही तिने खाल्लं नाही, कारण का त्याच्यावर आज आहे ना मी हनी टाकून नव्हतं दिलेलं. आणि जर तिने हनी टाकलं ना की ती आवडीने खाते. आणि आज माझ्याकडनं विसरून गेलं हनी टाकायचं. आणि नंतर टाकलं ना, त्याच्यानंतर मग ती खायलाच नको बोलत होती. सो म्हटलं चला जाऊन दे. बनाना होता, सो बनाना शेक तिला करून देईल आता. आणि मग ती पिईल. एक बनाना शेक ती पिऊन घेते, त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी किंवा द्राक्ष असं काहीतरी मिक्स करते. सो त्याच्यामुळे जरा टेस्ट पण वेगळी येते आणि मग ती आवडीने पिते. सो बनाना शेक पण तिने अर्धाच पिला आणि मग बाकीचा होता तर दीपकने पिला. आणि आता मी इथे रांगोळी वगैरे काढून घेते, कारण का मला ना दारापुढे जी रांगोळी काढली ना की जरा एंट्रन्स चांगला दिसतो, म्हणून माझ्या दारापुढे नेहमी रांगोळी असते. जरी पिल्लू पुसते ना तरी मी काढते. कधी टाईम नाही भेटला तर नाही काढत, पण आवर्जून असते रांगोळी. ते मला जाम आवडतं. म्हणजे आपण एंट्री केली ना की ते चांगलं वाटतं, असं दोन्ही साईडला रांगोळी, उंबरट्याच्या किंवा छोटीशी रांगोळी, बाहेर दिवा, हे माझं कंपल्सरीच असतं. आणि माझं बघून आहे ना पिल्लूला पण त्यात समजायला लागले की रांगोळी मम्मी काढते, कशी काढते, काय करते. रांगोळीचा डब्बा घेतला की ती आपोआप दरवाजाच्या पुढे जाऊन बसते. आणि आता मी तिला रांगोळी दिली आहे, म्हणजे एक डब्बा असा करून ठेवला ना की त्याच्यामध्ये आता समजा रांगोळी काढली, बिस्कटले, ती गोळा करून आहे ना तो एकत्र कलर होतो ना तो एका डब्यामध्ये ठेवून दिला. जेव्हा कधी मी रांगोळी काढते ना तेव्हा तिला तो डब्बा देते आणि साचा देते, जेणेकरून ती घरात बसून काही करून किती घाण करायची ती करून दे. बाहेर तिला बसवू शकली असते, पण तेवढंच मला क्लीन करा. आणि बाहेरांना खूप सारी डस्ट येते. आणि सकाळी सकाळ डस्टबिन वगैरे ठेवतात, त्याचा स्मेल वगैरे असतो, त्याच्यामुळे मग तिला घराच्या दरवाजामध्येच किती घाण करायची आणि ती करायला देते. आणि मला माहिती आहे ते मला क्लीन करणं भागच आहे, आणि मला ते क्लीन करणं म्हणजे डबल काम आहे. पण म्हटलं जाऊन दे, ॲटलिस्ट ती एंगेज राहते. नाहीतर जर मी रांगोळी काढायला घेतली ना की मग तिचं पण मध्ये कलर टाकणं, किंवा इकडे बोट घाल, हा कलर त्याच्यात मिक्स कर, तो कलर त्याच्यात मिक्स कर, त्याच्यामुळे तिला हे उचात आपल्या बोलतात ना त्या मला द्यावे लागतात. आणि मग ती मला ना एकदम नीट रांगोळी काढून देते. तुम्ही बघताय किती सारा कलर इकडे तिकडे तिने करून टाकला. काय करते ना तिला मी करून देते, आणि ते बघा ती प्रॉपर करते. तिला माहिती आहे, कारण का ती बघते, आणि जे बघतात ना ते बरोबर शिकून घेतात मुलं तरी. सो आता हे तिचं तेच चालू आहे बघ. आणि हा कलर आहे सगळा मिक्सवालाच आहे, तो तिला देते आणि ती चांगली अंगावर टाकते, हात पसरते, सगळं काही करते. माझं होईपर्यंत ती करते. आणि मस्तपैकी अशी छोटीशी रांगोळी काढली, अशी दररोज काढलेली असते. ते काढून झाल्यानंतर कचरा वगैरे काढला, सगळं आवरलं. आणि तिचं म्हणणं होतं खेळायला. सध्या तिला ग्राउंडवाले गेम आहेत ना ते खेळायला खूप आवडतात. खेळणी आता ती सध्या कमी काढते. हे बॅट बॉल किंवा असं पकडापकडी, हे ग्राउंडवाले गेम असतात ना ती सध्या खूप खेळते. म्हणजे आम्हाला पण खेळवते, आम्हाला पण दमवते आणि स्वतः पण खेळते. सो बॉल आहे ना ती सारखी जिन्याकडे टाकते आणि तो आणायला गेला ना की जाऊन लपते. सो हा खेळ थोडा वेळ चालू राहिलेला. आणि आज दीपकचं वर्क फ्रॉम होम होतं. सो त्यांनी वर्क फ्रॉम होम घेतलेला, कारण का तुम्हाला सांगितलं मागच्या आठवड्यामध्ये पिल्लूनी एवढा त्रास दिला ना की तो पण ऑफिसमधून आला ना की मग त्याच्याकडे मी हँडओव्हर करायची. मग तीच किरकिर, तेच रडगाणं, तेच कटकट, मग तिच्या पाठी माझी पण कटकट. आणि मग चिडचिड माझी चिडचिड आहे मी त्याच्यावर काढायची, आणि दोघांची मग भांडणं व्हायची. असं काहीतरी चालू होतं आमचं. सो त्यांनी सुट्टी घेतली म्हणजे फक्त त्याला घरातूनच काम करायचं होतं. कामाला तर सुट्टी नव्हती, फक्त घरातूनच होतं. सो इथे ती दीपक बसलेला, सो त्याला बोलत होती चल खेळायला, बाबा चला खेळायला, पण दीपकला काम होतं. तो लिटरली आम्हाला दोघींना ओरडला की आता यापुढे मी वर्क फ्रॉम होम घेणारच नाही, ऑफिसला गेलेलो बरं. पण आणि पिल्लूचं कसं होतं की बाबा असलं की बाबाच खेळायला हवेत,
कारण का दिवसभर मी असते एकटी. मग तिला असं वाटतं की तू नको, मला बाबा हवेत. नंतर मग दीपक आतमध्ये जाऊन बसला, त्याला काम होतं त्याच्यामुळे. आणि मग बॉलने आम्ही खेळत होतो. ती किक खेळत होती. बॉल होता छोटा आणि तिला ती किक पण बसत नव्हती. सो असा थोडा वेळ खेळलो. नंतर परत एकदा जाऊन ती बाबांना घेऊन आली आणि बाबा ज्या प्रकारे फुगडी खेळतात ना, ते तिला खूप आवडतं. सो ती बाबांसोबत ती एन्जॉय करत होती. मी बघते फुगडी खेळते आणि फुगडी मी खेळायला लागले ना की त्या माझ्यासोबत नाही खेळत. काही गेम ती दीपकसोबत एकदम मस्त खेळते, माझ्यासोबत नाही खेळत. जे ग्राउंड लेवलचे गेम असतात ना मस्तीवाले, ते सगळे दीपकसोबत ती एन्जॉय करते चांगले आणि तिचं तेच चालू होतं. हा गेम तिचा भरपूर वेळ चालू होता. दीपक तिला बोलते दम लागला, बास. ती बोलत होती नाही, खेळ खेळ खेळ. तर तिला तेच सांगते, पण ती त्याच्या पाठीच लागलेली की फुगडी खेळ. नंतर मग दीपक बोलत होता की जा मम्मीला घे. आणि नंतर मी पण ट्राय केलं तिच्यासोबत खेळायला, पण ती माझ्यासोबत काही एवढे खेळली नाही, दीपकसोबतच खेळत होती. असा काहीतरी दिवस जातो आमचा दुपारचा. आणि एवढी दमवते ना, म्हणजे मला लिटरली ना काम पण नाही करून देत, तिच्या पाठीच लागावं लागतं. आणि मग कधी कधी वाटतं की शाळेत टाकून द्यावी, जेणेकरून तिथे एंगेज राहील, माझी कामं होऊन जातील. पण म्हटलं जाऊन दे, 1 वर्ष असा कसा तरी काढायचा. ॲटलिस्ट 6 महिने आता आहेत, पुढच्या वर्षी ती शाळेतच जाणार आहे. नर्सरीमध्ये डिरेक्टली टाकणार आहे तिला, प्ले ग्रुपमध्ये नाही टाकणार आहे. खेळून झाले, दमली आणि मग झोपून गेली. तिला झोपवलं. दीपक आतमध्ये काम करत होता आणि आता परत 2 वाजता पाणी येईल. त्याच्या आधी मला जेवण करायचं होतं, जेवून घ्यायचं होतं आणि भांडी वगैरे घासायची होती. सो इथे मी आता अंडा करी करणार होती पिल्लूला, दीपकला. आणि राईस वगैरे होतं, म्हणजे सगळंच बाकी होतं. कुकर पण लावायचा बाकी होता. अंडी वगैरे आणलेली पण कुकर लावला नव्हता, कारण का पिल्लू माझ्या पाठीनं सारखी हात धुवून लागलेली की चल खेळ. दीपक तर एंगेज होतं, त्याच्यामुळे कामं पण अर्धा राहायची आणि मग तिच्या पाठी खेळायला पण लागायचं. सो असा काहीतरी थोडासा टाईम गेला. त्याच्यामुळे म्हटलं जाऊन दे, आता ती झोपली की पटपट आहे ते एका साईडला कुकर होऊन जाईल, एका साईडला भाजी होऊन जाईल. मला वाटण पण करायचं होतं, या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या होत्या. आणि मेन म्हणजे 2च्या आधी आवरायचं होतं. ती ऑलमोस्ट 12:30 पावणे 1ला झोपलेली आणि मला माहिती होतं ती झोपली की माझे कामं ते पटापट होईल. आणि दीपक असला ना की मग ते बरं पडतं मला, की बेडरूमला लॉक केलं की मग माझी कामं आहेत ती पटापट होऊन जातात. आणि मला इतकी सारी भूक लागलेली, कारण का आदल्या रात्री आहे ना मी जेवली नव्हती. सकाळी खाल्लेलं तेवढंच, नंतर मी संध्याकाळी काहीच खाल्लं नव्हतं. सो एवढी भूक लागलेली. सो म्हटलं आता जेवण होईपर्यंत वेळ होऊन जाईल. त्याच्यामुळे एक ऑरेंज होतं, पिल्लूला ऑरेंज खूप आवडतं. सो ऑरेंज आमच्या घरी असतंच, ऑरेंज आणि कॅरेट हे आमच्या घरी असतं. सो ते मी खात होती करता इथे वाटण करत होती, कांदा भाजून घेत होती. खोबरं ऑलरेडी मी भाजलेलं, त्याच्यामुळे मग म्हटलं मला काही करायचं जरूरत नव्हती, त्याच्यामुळे ते स्किप केलं. आणि वाटण होतं ते फक्त पिल्लूसाठी केलं. आणि नंतर मग म्हटलं आता चला दाल खिचडी उरलेली आहे, ती दाल खिचडी आम्हाला करते आणि पिल्लूला अंडा करी. सो आम्हाला दाल खिचडी केली आणि पिल्लूला अंडा करी केली. आणि इथे ना मी पापड वगैरे ते तळून घेते दाल खिचडीसोबत, कारण का काल रात्री दाल खिचडी केलेली, पिल्लूनी काही खाल्ली नाही, दीपकनी थोडीफार खाल्ली. म्हटलं आता ती उरली आहे ती आपणच खाऊया. सो दाल खिचडी घालली, भांडी वगैरे धुतली, पिल्लूला उठल्या भरवलं आणि तिने मस्तपैकी अंडा करी खाल्ली. अंडा करी ही तिची आवडती आहे ना, की ती एकदम आवडीने खाते. इथे ती ना ड्रॉइंग बुकवर ड्रॉ वगैरे करत होती अगदी. आणि हे जे सोलार प्लॅनेट्स आहेत ना, ते तिला ऑलमोस्ट सगळे माहीत आहेत. मी तुम्हाला कधीतरी दाखवेल, तिला चांगलंच लर्न झालं आहे. आणि त्याचे सिम्बॉल्स किंवा त्याचा आकार कोणत्या कलरचा आहे, त्याला काय बोलतात, इवन त्याचे स्पेलिंग पण तिने माइंडमध्ये ठेवलं, एवढं तिचं लर्न झालं आहे. तुम्ही पुढे बघालच. आज ती सांगत नव्हती, आता कधीतरी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेल की ती कसं काय ओळखून घेते. आणि हे जे आहे ना, ते दीपकने तिला शिकवलं, हे मी नाही शिकवलं. काय लर्निंगच्या गोष्टी तर दीपक शिकवतो आणि काय ते मी शिकवतो. संध्याकाळी आंघोळ वगैरे घातली तिची आणि मग आम्ही डिरेक्टली आता गार्डनला निघालो, कारण का दीपकला सुट्टी होती, म्हणजे वर्क फ्रॉम होम होतं. काम थोडं बाजूला ठेवलं आणि बोलला की चल जाऊया गार्डनला, कारण का आठवडाभर तिची भरपूर सारी किरकिर झालेली ना. सो म्हटलं इथे हाय फ्रेंड्स कर. जसंच आम्ही खाली उतरलो तसा दीपकला फोन आला आणि परत तो एंगेज. ऑलमोस्ट आम्हाला 10 मिनटं बिल्डिंग खालीच गेली. 4:30ला निघालेलो, 4:45ला निघालेलो आणि तरी पण तो फोनवर बोलत होता. पिल्लू अगदी स्टेबल होती, नाही तर तिचं असं असतं ना, गाडीवर बसलो की गाडी चालू व्हावी. आणि निघालेलो आता मस्तपैकी ऊन होतं. आणि आमचा असा उद्देश होता की कसं होतं ना, एकदम लेट गेलो ना, म्हणजे 6-7 वाजता, की मुलं भरपूर असतात. आणि त्या मुलं भरपूर असले ना की खूप गर्दी असते त्या स्लायडिंगवरती. आणि मुलं मग धक्का देतात, फटफट चालतात, कसे पण खेळतात. ते बघून आहे ना मग पिल्लू पण करते. त्याच्यामुळे ठरवलेलं आम्ही की 4:30-4:45ला जाऊया आणि 1-2 तास काय पिल्लू खेळेल, तोपर्यंत गर्दी पण कमी असेल असं ठरवलेलं. सो म्हटलं चला जाऊया. पण तिथे गेल्यावर असं झालं ना की कोण होतं तर कोणच नव्हतं, पण पिल्लूचं असं झालं की मला एकटेला नाही खेळायचं, मला सगळ्यांसोबत खेळायचं, मला ग्रुप हवे, मला फ्रेंड्स हवेत.
असं तिचं झालेलं आहे. त्याच्यामुळे ती एवढी पण खेळत नव्हती, तुम्ही पुढे बघालच. आणि जाताना इतका रस्ता मस्त आहे ना, आणि जसं गार्डन तिला दिसलं ना, ती एवढी एक्सायटेड झाली की पटपट पटपट पळायला गेली आणि स्लायडिंगवर चढली. तिला दाखवत होती इथे बसायचं. ती बाकीच्या अशी कशावर बसत नाही ना, स्लायडिंगवर फक्त बसते ना, पाळण्यावरती बसत ना, हे जे स्पिनिंगचं असतं त्याच्यावर बसत, कशावरच नाही बसत. तिला एवढासा त्याच्यामध्ये इंटरेस्टच नाही आहे. तिला फक्त स्लायडिंगमध्येच इंटरेस्ट आहे आणि त्याच्यामध्येच ती एकदम आवडीने बसते. आणि ते हँगिंगचं असतं ना, असं लटकून पुढे पुढे जायचं त्याच्यावरती, ते पण दीपक तिला पकडतो, त्याच्यामुळे मग ती त्याच्यावर बसते. सो इथे आता मी तिला स्लायडिंगवरती घेऊन जाते. तिची ठरलेली स्लाईड आहे इथे रामबाग म्हणून आहे उल्हामध्ये, तिथेच आम्ही दर टाईमला जातो. आणि आहेत असे सेक्टर वाईज एक एक गार्डन आहे, पण तिथल्या ज्या स्लाईड्स आहेत ना, त्याच्या ज्या स्टेअर्स आहेत त्याचा डिस्टन्स खूप मोठा आहे. एकदा असंच झालेलं की आम्ही गेलेलो आणि पिल्लूचा जो पाय आहे ना, तो पटकन एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर टाकायच्याऐवजी खाली गेलेला. तेव्हापासून आम्हाला भीती वाटते, कारण का मुलं कशी असतात ना, छोटी मुलं काय करतात, जेव्हा मोठी मुलं खेळतात ना, त्या स्पीडने ते खेळायला बघतात आणि मग धावायला लागतात. जिना एक एक चढत नाही, दोन दोन चढतात, असं करतात. त्याच्यामुळे आम्ही प्रेफर करतो की इथे याव्या, इथे छोट्या छोट्या स्लाईड आहेत, त्याच्यामुळे ती खेळेल. आता तुम्ही पण बघता ती कशी फास्ट आली आणि पाय बघा डिरेक्टली आहे ना, ती अशी नीट ठेवतच नाही, एक पायरी सोडून दोन पायरी सोडून ना अशी करते. आणि एकदा दोनदा ती स्लायडिंगवरून पडलेली पण आहे, त्याच्यामुळे मला भीती वाटते. सो स्लाईड करताना ना मी वरती जाते, जर हाईट असेल ना खूप, आता इथे हाईट आहे त्याच्यामुळे मी वरती जाते, जेणेकरून ती खाली बघून वाकणार नाही. मला इतकी भीती वाटते ना, म्हणजे ती पडू नये म्हणून ना मी वरती जाते आणि ती मला भीतीच वाटते. एकदा दोनदा पडले तेव्हापासून मला भीतीच वाटते तिची. सो त्याच्यामुळे मी पण तिच्यासोबत जाते. जोपर्यंत अजून ती मोठी होत नाही ना, तोपर्यंत मी तिच्यासोबत वरती जाणारच जाणार. किती मुलं असून दे, मी तिच्यासोबत वरती जातेच जाते ती बघायला. नाही तर ती आहे ना, ते अँगल दिसतं ना, तिथे उभी राहते, तिथून वाकून बघते. जरी तिला नाही बोललं ना की ती अजूनच हे करते आणि बाकीची मुलं करतात म्हणून ते आपल्याला पण करायचं, असं तिचं असतं. आता ह्या मुली होत्या तोपर्यंत ती खेळत होती तिथे आवडीने. आणि नंतर त्या मुली गेल्यानंतर तिचं असं झालं की मम्मी तू खेळ, तू जा स्लाईडवरून. तर त्या स्लाईडवरून मी कशी जाऊ, मला काय बोलतील लोक. त्याच्यामुळे म्हटलं चल जाऊन दे, तुला ज्यूस देते चल. ज्यूसचं नाव काढून मग तिला आणली बाहेर, नाही तर ती मला फोर्स करत होती की तू बस तू बस तू बस. सो इथे आलो, ज्यूस वगैरे तिला दिलं आणि मग शेवपुरी खाल्ली आम्ही आणि मग घरी आलो. घरी येता येता तिचं ज्यूस खाऊन झालेलं, तरी तिला आईस्क्रीम हवं. तर आईस्क्रीमचं खूप तिला येड लागलं, सो ती आईस्क्रीम खात होती. नंतर मग मी इव्हिनिंगच्या डिनरमध्ये आता तिला मी मुगाची जी असते, मुगाची काय बोलू शकतो, करी ग्रेव्ही, ती केली तिला. आणि त्यांना मी जो मक्याचा चिवडा असतो तो तळून ठेवला. दीपकला पोहे करायचे होते, ते धुवून ठेवले आणि आता पाणी येईल त्याच्यामुळे. सो मक्याचा चिवडा तिने इतका आवडीने खाल्ला ना, मस्त. आणि तुम्ही बाहेर बघता ही सगळा फोग नाही आहे, ही सगळं धूर आहे इथे. आणि मग आता पिल्लूचं जेवण होतं ते रेडी झालेलं. मला वाटत नव्हतं ती खाईल, कारण का तिने पॉपकॉर्न खाल्लेले प्लस आईस्क्रीम खाल्लं आणि तिने मक्याचा चिवडा खाल्ला. आणि आता राईस खाईल की नाही मला ते शंकाच होती, पण तिने खाल्लाच नाही तो. तिला खूप प्रयत्न केला, पण म्हटलं जाऊन दे, नाही खात तर नाही खात. नंतर मग दीपकला पोहे वगैरे करायला घेतले आणि पोहे वगैरे त्याला दिले. आणि त्याचं असं काही नाही आहे, शेवपुरी खाल्ली ना की त्याला पण भूक नव्हती. तो बोला आता पाणी येणार, तो कामं करत बसणार, त्याच्यामुळे जे शॉर्टकट होईल ना ते कर. आणि मला पण भूकच नव्हती, कारण का जर मी 6ला काय खाल्लं ना की मला मग रात्री भूक लागतच नाही, म्हणून मी जेवणारच नव्हती. सो त्याच्यासाठी फक्त पोहे केले. आणि पिल्लू तर काय जेवलीच नाही, कारण का तिथे तिने ज्यूस पिलं, घरी येऊन तिने ते पॉपकॉर्न खाल्ले, नंतर मक्याचा चिवडा खाल्ला 2दा-3दा आणि ते आईस्क्रीम खाल्लं, परत पाणी, एवढं सगळं खाल्ल्यानंतर हा तिचा डिनर आहे ना तो स्किप झाला. तिला मी 2दा-3दा ट्राय केलं, पण तिने खाल्लं नाही. दीपकने तिला खूप दमवलं, पळवलं, म्हटलं तिचं डायजेस्ट होईल ते खाईल, पण नाहीच तिने खाल्ली. पॉटी झाली तरी पण तिने खाल्लं नाही. मग म्हटलं आता जाऊन दे, ती नाही खात ना, मग तिला फोर्स वगैरे केला नाही. मग डिरेक्टली मी 10:30-11:45 पॅनकेक केला एक, आणि तो तिने स्वतःच्या हाताने खाल्ला. भात तिला खायचाच नव्हता, सो पॅनकेक केला, ॲटलिस्ट काहीतरी पोटात जावं त्याच्यामुळे. कारण का तिला मी सकाळी, रात्री, दुपारी असं दूध देतच नाही आणि तिला दूध हा प्रकार आवडतच नाही, त्यामुळे ती पितच नाही. आता सध्या काय होते, आम्ही दोघं चहा पितोय ना, ते बघून आहे ना ती ॲडिक्टेड बोलतात ना, तसं व्हायला लागलं की चहा मागते. मग तेव्हा मी कधी ते एकदम हट्टाला टेकली ना की मी काय करते, दूधमध्ये ना थोडीशी चहा टाकते, जेणेकरून दुधाचा कलर बदलला की मग तेवढं ती पिते. हे असं चालू आहे. म्हणजे हार्डली तिने 2दा-3दा असं केलं आहे, नाही तर ती फक्त डिप करून दुधामध्ये पिते. आता ती खेळून एवढी दमली आहे ना, पण तिला खेळायचंच आहे. आता खेळणं बघा तिचं कसं चालू आहे, अगदी लोळून खेळते, हे तिचं चालूच होतं असं. आणि माझ्या मध्ये येणं चालू होतं, मी पण मध्ये माझी किचनची कामं करत होती.
ती सगळी आवरून झाली आणि नंतर मग पॅनकेक वगैरे तिने खाल्ला आणि पॅनकेक खाल्ल्यानंतर तिला बघा परत एनर्जी आली. एवढी एनर्जी आली ना की ती उठून परत बाहेर खेळायला लागली आणि दीपकसोबत ती हे चांगले खेळ खेळते, बॅट बॉल किंवा काही असेल ब्ला ब्ला ब्ला. सो त्या दिवशी मी एवढं काही शूट करत बसली नाही आणि डिरेक्टली आता सकाळी शूट करते. ॲज युजल सकाळी पण त्यांनी बॅट बॉल काढला आणि खेळायला लागली. तिचं मॉर्निंग रिच्युअल बोलतात ना ते फिक्सच झालं आहे. सकाळी ब्रेकफास्ट केला की त्याच्यानंतर मग ती बॅट बॉल वगैरे घेते आणि तिचं ती खेळायला लागते. ते मी माझी चहा एन्जॉय करत होती, कारण का सकाळी मॉर्निंग ड्रिंक घेतल्यानंतर चहा मी अर्ध्या 1 तासाने पिते, त्याच्यामुळे दीपकची चहा होती ती झालेली. रोज सकाळी देवाची गाणी ऐकते. तिथे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जे करतात, एक पाय फोल्ड करून हात वरती करून ते तिचे प्रयत्न चालू आहे, तुम्ही बघताय. आणि ह्याला सक्सेसफुल म्हणजे तिला आता जमतं, पण तो बॅलन्स आहे ना तो जमत नाही आणि तिचे ते प्रयत्न बघा कसे चालू आहेत. मी मॅट उचलून ठेवलेली कारण का मी कचरा काढत होती, त्याच्यामुळे सध्या मी ते मॅट आहे ती घालते, कारण का पिल्लू एवढी धडपड करते ना की मला भीती वाटते की ती पडेल वगैरे. सो कचरा वगैरे झाला, चहा वगैरे झाले आणि मी आंघोळ करायला गेलेली आणि तिथे तिला माझे कपडे दिसले, म्हणजे माझी शॉर्ट दिसली. ती घेऊन आली, म्हणजे तिला आता कळतं ना सगळं की मम्मीचे कपडे कुठले, बाबाचे कपडे कुठले. ती नॉक करत होती डोअर, पण बाहेरचा आवाज एवढा होता ना, बाहेर आमच्या कन्स्ट्रक्शन चालू आहेत, क्रेन वगैरेचे आवाज एवढे येत होते ना की मला तिचा आवाज पोचत नव्हता. मला कळत होतं ती आहे दरवाजावर हे करते, ती आवाज येते बाहेरून मम्मी मम्मी, पण एकदम नाजूक आवाजात. पिल्लूचा आमचा आवाज बघाल ना तर एकदम नाजूक आहे, अशी जोराने नाही बोलत, अगदी स्लो बोलते. जर तुम्ही तिच्या जवळ बसाल ना 4-5 पावलं तरच ऐकायला आलं. जर तुम्ही लांब असाल ना तर तुम्हाला ती आवाज देईल, तुम्हाला काय बोलेल ना ती कळणार, अगदी हळू बोलते ती. सो तिचं ते नॉक करत होती, तर नॉक पण माझ्याजवळ पोचत नव्हता, कारण का एवढ्या नाजूक हाताने ती नॉक करत होती ना मला कळत नव्हतं. आणि दीपक आवाज देत होता इथून, म्हणजे ती दोघं बोलत होती आणि आवाज पण येत होता, पण बाजूचा आवाज होता ना त्याच्यामुळे मी एवढा व्हॉइस ओव्हर दिला. ती लिटरली मला मम्मी पियू पण ती मला बोलते, दीपकला दीपक बोलते, बाबा बोलते. म्हणजे तिचं आता समजा मी काय करत असेल, माझं लक्ष नसेल आणि ती मला आवाज येते मम्मी मम्मी मम्मी, पण माझं लक्ष नाही, मग नंतर मम्मी पियू बाबा दीपक अशी ती करते. म्हणजे मी दीपकला दीपक बोलते, दीपक मला पियू बोलतो, कोण आता ते मला पियू बोलतं, त्याच्यामुळे तिला ती बोलतात ना ते सवय झाली. पण ती मम्मी बोलते, असं नाही आहे की ती नावाने हाक मारते. सो इथे ती मला कपडे वगैरे देत होती, पण मला काय आवाज पोचत नव्हता तिचा. Shamaila, dishes? तिला माहिती आहे ते लिहिणार. Yes, it's a sentence. Are you good? What is this? Yes, Chal, come on. Tell me, this is? it sounds. Oh. This is? Sad. Good. No. And Tony. Oh my. This is? Not today. Story. थांब ना. I think you was. This is? Witness. Okay. Stand up. Nice. This is? Nice. दुसरं लिही, ती सिक्वेन्समध्ये नको लिहूस, मग सगळ्यांना वाटेल की सिक्वेन्समध्ये माहिती. This is? Peach. जुपिटर जे येतो, Z का तो? Jupiter. झेड नाही आहे. Jupiter. Okay. The water. You heard it. This is? Jupiter. Holland. This This is? Sand. उभी राहा ना, Sand. इथे उभी राहा. Sand.